शांत एकाग्र मनाने हा अध्याय नक्की ऐका. स्वतःसाठी 17 मिनिटाचा वेळ काढा. नक्कीच गजाननाची कृपा आपल्यावर होईल. मात्र त्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा व कमेंट बॉक्समध्ये जय गजानन लिहा. जय गजानन भक्त मंडळी, आजपासून आपण गजानन विजय ग्रंथाला पारायणाला प्रारंभ करत आहोत. आपल्याला जसं शक्य असेल तसं आपण पूर्ण मन एकाग्र करून कानामध्ये हेडफोन घालून किंवा इथं ज्या वेळेस तुम्हाला वेळ मिळत असेल तर त्यावेळेस आपण एकाग्रतेने जास्तीत जास्त लक्ष विचलित न होऊ देता हे ऐकण्याचा प्रयत्न करावा. नक्कीच आपल्या सर्वांवर गजानन महाराजांची कृपादृष्टी राहील. त्यासाठी आपल्या मनामध्ये शुद्ध भाव हेतू असणं आवश्यक आहे. श्री गजानन विजय ग्रंथ अध्याय पहिला. श्री गणेशाय नमः. जय जय जी उदार कृती, जय जय जी प्रताप ज्योती, जय जय जी हे गणपती गौरी पुत्रा मयुरेश्वरा. कार्यारंभी तुझे स्मरण करिता आले जन, मोठ मोठाले विद्वान साधू संत सत्पुरुष. तुझ्या कृपेची अगाध शक्ती, विघ्ने अवघी भस्म होती. कापुसाचा पाड किती अग्निपुढे दया घना. म्हणून आदरे वंदना करीत असे मी तुझ्या चरणा. सुरस करबी पद्मरचना दास गणूच्या मुखाने. मी अज्ञान मंदमती नाही काव्य उत्पत्ती, परी तू वास केल्या चित्ती कार्य माझे होईल हे. आता आदी माया सरस्वती, जी ब्रह्माची होय प्रकृती. जी कविवरांची ध्येयमूर्ती, ब्रह्मकुमारी शारदा. त्या जगदंबे कारण असो माझे साष्टांग नमन. मी लेकरू आहे अजान, अभिमान माझा धरावा. तुझ्या कृपेची अगाध थोरी, पांगळा ही चढेगिरी. मुका सभे माझारी, देई व्याख्यान स्खलित. त्या तुझ्या कीर्तीला कमीपणा न आणि भला. साह्यदास गणुला ग्रंथ रचनेस करिया. आता हे पुराण पुरुषा, पांडुरंगा पंढरीशा, सचितानंदा रमेशा, पाही माम दीनबंधो. तू सर्वसाक्षी जगदाधर, तू व्यापक चराचर करता करविता सर्वेश्वर. अवघे काही तूच तू. जगजन आणि जनार्दन तूच एक परिपूर्ण, सगुण आणि निर्गुण तूच की रे माय बापा. ऐसा अगाध तुझा महिमा, न जो न कळे निगमागमा. तेथे काय सगुण आणि निर्गुण तूच की रे माय बापा. या गणूचा पाडसे रामकृपा जेव्हा झाली, तेव्हा माकडा शक्ती आली. गोपही ते ही बनले बली, यमुना तिरी गोकुळात. तुझी कृपा व्हाया जाण, नाही धनाचे प्रयोजन. चरणी होता अनन्य, तू त्या ते साह्य करीशी. ऐसा संतांनी डांगोरा तुझा पिटला रमावरा. म्हणून आलो तुझ्या द्वारा, आता विनमुख लावू नको. हे संत चरित्र रचावया, साह्य करी पंढरीराया. माझ्या चित्ती बसोनिया, ग्रंथ कळसानेया. हे भवभयांतक भवानी वरा, हे नीलकंठा गंगाधरा. ओंकार रूपा त्र्यंबकेश्वरा, वरदपाने ठेवा श्री. तुझे साह्य असल्यावर काळाचाही नाही दर. लोखंडासी भंगार परिस करून ठेवीतसे. तुझी कृपा हाच परिस, लोखंड मी गणुदास. साह्य करी लेकरास, परते मजला लोटू नको. तुला अशक्य काही नाही, अवघेच आहे तुझ्या ठाई. लेकरासाठी धाव घेई, ग्रंथ सुगम वदवावया. माझ्या कुळीची कुलदेवता, कोल्हापूर वासिनी जगन्माता. तिच्या पदरी ठेवितो माथा, मंगल व्हाया कारणे. हे दुर्गे तुळजे भवानी, हे अपर्णे वंबे मृडानी. तुवी तुझा वरदपानी, दास गणूच्या शिरावर. आता वंदन दत्तात्रया, पाव वेगी मसी सदया. गजानन चरित्र गाया, प्रसादा सह स्फूर्ती दे. आता शांडिलादी ऋषीश्वर, वशिष्ठ गौतम पाराशर. ज्ञान नभी जो दिनकर, त्या शंकराचार्या नमनसो. आता अवघ्या संत महंता नमन, माझे सर्वता दास गणूच्या. धरुण हाता ग्रंथ करवा लेखन. गहिनी निवृत्ती ज्ञानेश्वर, श्री तुकाराम देहुकर. हे भवाब्दीचे तारू थोर, त्या श्रीरामदासा नमनसो. हे शिर्डीकर साई समर्था, वामन शास्त्री पुण्यवंता. दास गणुसी अभयाता, तुमचे असो द्या संत हो. तुम्हा अवघ्यांच्या कृपेने मी हे करीन बोलणे. दास गणू मी तुमचे तारणे, कठोर मजविषयी होऊ नका. जी का खरी माया असते, तीच बोलाया शिकविते. तुमचे माझे असे नाते, माय लेखा परी हो. लेखनी काढी अक्षर परितो, तिच्यात नाही जोर. ती निमित्ता कारण साचरण, लेखन रूपी कार्याला. दासगणो लेखनी, तेथ तुम्ही धारण करा ती अवघे संत. ग्रंथ रचवा रसभरित, हीच आहे प्रार्थना. आता श्रोते अवधान सावधान, संत कथेचे करा श्रवण. करुणिया एकाग्र मन,
निज कल्याण व्हावया. संत हेची भूमीवर चालते बोलते, परमेश्वर वैराग्याचे सागर दाते मोक्षपदाचे. संत हेच सन्नितीची मूर्ती होय प्रत्यक्ष साची. संत भव्य कल्याणाची पेठ होय विबुध हो. त्या संत चरित्रास श्रवण करा सावकाश, आजवरी ना कवनास संतांनी या दगा दिला. ईश्वरी तत्वांचे वाटाळे संत हे चिरोकडे, अमुक ज्ञानाचे ते गाडे भरले असती प्रत्यक्ष. संत चरणी ज्यांचा हेत त्यांचा रुक्मिणी कांत. आता मला रहित करा चित्त, गजानन चरित्र ऐकावया. भरतखंडा माझारी संत झाले बहुता परी, ही न पर्वणी आली खरी अवांतर देशा कारणे. जंबूद्वीप हे धन्य धन्य आहे पहिल्यापासून कोणत्याच सुखाची ही विण, येथे न पडली आजवरी याचे हेच कारण. या भूमीस संत चरण अनादी कालापासून लागत आले आहेत की. नारद ध्रुव कयादू कुमर, उद्धव सुदामा सुभद्रा वर महाबली अंजनी कुमार, अजात शत्रु धर्मराजा शंकराचार्य जगद्गुरुजे पदनतांचे कल्पतरू. जे अध्यात्म विद्येचे मेरू याची देशी झाले हो. मध्ववल्लभ रामानुज यांच्या ऋणी अधोक्षज, ज्याने धर्माची राखिली राज निज सामर्थ्य दावून या. नरसी मेहता तुलसीदास कबीर कमाल धूरदास, गौरंग प्रभूच्या लिलेस वर्णन करावे कोठवरी. राजकन्या मीराबाई तिच्या भक्तीस पार नाही, जिच्यासाठी शेषशाही प्राशिता झाला विषाते. गोरख मच्छंद्र जालंधर जे का योग योगेश्वर, ज्यांचा नवनाथ भक्तिसार ग्रंथ असे लिलीचा. ज्यांनी नुसती हरिभक्ती करून साधिला श्रीपती, तो नामा नर हरी सन्मती जनी काढो संत सखू. चोखा सावता कुर्मदास दामाजी पंत पुण्य पुरुष, ज्यांच्या कारणे वेदरास गेला महार होऊन हरी. मुकुंदराज जनार्दन बोधला निपट निरंजन, ज्यांची चरित्र गायन केली मागे महिपतींनी. म्हणून त्यांची नावे येथे मिन साकल्य आता देत नुसते सांगतो वाचा ग्रंथ भक्ती विजय भक्तमाला. त्यानंतर जे जे झाले त्या त्या संतांनी गायले, ग्रंथ असती 3 केले हे पहा म्हणजे कळेल की. त्या संतांच्या तोडीचा श्री संत गजानन साचा, या अवतारी पुरुषाचा प्रभाव खचित लोकोत्तर. मी जी मागे गायली संत चरित्रे असती भली, ती सारांश रूपे सांगितली त्रय ग्रंथातून विबोध हो. आता हे सांगोपांग चरित्र कथितो ऐका चांग. मम सुदैव आला योग हे चरित्र रचण्याचा. जो प्रथमताच मी पाहिला कोटा सनिध संत भला, तोच मागे राहिला त्याचे ऐका कारण. माळा आधी ओविती मग मेरुमनी जोडीती, तिचा आज झाली स्थिती ह्या चरित्र रचण्याची. शेगाव नामे वराडात ग्राम आहे प्रख्यात, खामगाव नामे तालुक्यात व्यापार चाले जेथ मोठा. ग्राम लहान साचार परिवैभव त्याचे महातोर, ज्याचे नाव आदरापर झाले साधूमुळे जगत्रयी. त्या शेगाव सरोवरी भले गजानन कमल उदय आले, ते जे सौरभे वेदिते झाले या अखिल ब्रह्मांडा. हा शेगाव खानीचा हिरा गजानन होय साचा, प्रभाव त्या अवलियाचा अल्पमतीने मानितो मी. हे आता अवधारा श्री गजानन चरणी प्रेम धरा, येणे तुमचा उद्धार करा होईल हे विसरू नका. गजानन चरित्र मेघ तोर, तुम्ही श्रोते अवघे मोर, चरित्र रूपी वर्षता निर्वाणा चाल वाटे निसंशय. शेगावचे पौरवासी परमभाग्याची निश्चयची, म्हणून राधले तयासी गजानन हे संतरत्न. जेव्हा करावे लागे पुण्य तेव्हा चलापती संत चरण, संत श्रेष्ठ देवा हो नये विषयी शंका नसे. रामचंद्र पाटलांनी केली माझी विनवणी, पंढरी क्षेत्री येऊनी कार्तिकीच्या वारीला. माझ्या मनी हेत होता गावे गजानन चरित्रा, परी त्याची तत्वता संगत नाही लागली. त्या माझ्या वासनेची पूर्तता करण्यासाठी केली रामचंद्राची योजना या समर्थे. खऱ्या संताची धोरण न कळे कोणाला गुण, महापुरुष गजानन आधुनिक संत चुडामणी. या महापुरुषाचा ठाव ठिकाणा कोणाचा वा पत्ता, त्यांच्या जातीचा इतिहास दृष्टानं लागे की. ठेवी जेवी ब्रह्माचा ठाव ठिकाणा न कळे कोणाला गुण, ते ब्रह्मास पाहून निश्चय त्याचा करणे असे. जो का हिरा तेजमान पूर्णपणे होय असे जाण, तेज त्याचे पाहून ज्ञाते तल्लीन होती. तेथे त्या हिऱ्याची खाण आहे कोणाची, हे विचारी आणण्याची गरज मुळी राहत नसे. ऐन दारुण्या भितरणी गजानन आले शेगाव नगरी, शके 1800 भितरी माघ वद्य सप्तमीला. कोणी कोणी म्हणती जन श्री समर्थाचे जे का स्थान, त्या सज्जन गडाहून या देशी आले हे. परी याचा पुरावा सबळ ऐसा नाही बरवा, परी काहीतरी असावा अर्थ त्याच्या भरण्यात. लोक अवघे भ्रष्ट झाले नाना यातने गांजले, त्यांच्यासाठी वाटले केले कौतुक ऐसे समर्थांनी. जगाचा करण्या उद्धार गजानन रूपे अवतार, धरून आले महावीर पुन्हा समर्थ सिद्ध योगी.
कोणत्याही कलेवरी योगी पुरुष प्रवेश न करी ऐसा प्रकार भूमीवरी जगद्गुरूंनी केला असे. गोरख जन्मलाव क्रीड्यात कानिपागज करणात चांग देव नारायण डोहत योनी वाचन प्रकटले. तैसेच येथे काहीतरी झाले असावे निर्धारी गजाननासी अंगे सारी होती योगाची अवगत. हे त्याच्या लिलेवरून पुढे कळेल तुम्हाला गुण योगाचे अगाध महिमान त्याची सरिणय कोणा. शेगावी माघमासी वद्य सप्तमी त्या ज्या दिवशी हा उदय पावला ज्ञानराशी पद न ताते तारावया. त्यावेळेची तुम्हा कथा सांगतो मी ऐका आता. एक भाविक गुरुस्थ होता नाम ज्याचे देवीदास. हा देवीदास सज्जन पातुरकरांचा वंशज जाण शाखा ज्यांची माध्यंदिन मठाधिपती होता तो. त्याच्या एका मुलाची ऋतू शांती होती साची त्यानिमित्त भोजनाची तयारी होती त्याचे घरा. वृष्ट्या पत्रावळी रस्त्यावर टाकिल्या होत्या साचार घराची समोर त्या देवीदास विप्राच्या. तो गजानन समर्थ सिद्ध योगी बैसे होतले त्या जागी. एक बंडी होती अंगी जुन्या पुराण्या कापडाची. कोणत्याही उपाधीचे नाव नव्हते जवळी साचे पात्र पाणी प्यावायचे होता एक भोपळा. कच्ची चिलीम हातात जी होती तयांची स्वकृत कुंभाराच्या भट्टी प्रत जिने नव्हते पाहिले. नासाग्र दृष्टी मुद्रा शांत तपोबलांगी झळकत प्राचीच्या बाल रविवत वर्णन किती करावे. मूर्ती अवघी दिगंबर भाव मावळला अपपर अप आवड निवड साचार राहील न जवळी जयाच्या. ही समर्थाची स्वारी बैसून या रस्त्यावरी शोधन पत्रावळींचे करी. केवळ निजलिलेने शीत पडल्या दृष्टीप्रत ते मुखी उतरून घालीत. ते हे करण्याचा हाच हेत अन्न ब्रह्म कळवावया. काकी गरजोन सांगे श्रुती अन्न हेच ब्रह्म निगुती. अन्न नम ब्रह्मेती ऐसी उक्ती उपनिषदा ठाई असे. त्याची पटवावया कोण शितेविची ती दया घन. त्याचा सामान्य जना लागून भावार्थ तो कळला नसे. बंकटलाला अगरवाला होता रस्त्याने चालला. त्याने हा प्रकार पाहिला आपल्या त्या स्नेहासह दामोदर पंत कुलकर्णी ज्याच्या न स्नेहाचे नाव जाणी. दोघे हे प्रकार पाहून आश्चर्यचकित झाले आणि एकामेका परत बोलू लागले. ऐसे सत्य की याची करणे विपरीत वेड्या परी दिसत असे. हा अन्नार्थे जरी असता तरी पात्र मागून घेता. देवीदास ही याते देता काकी तो ही सज्जन. द्वारी आलेला याचक लाविना सुज्ञ परत देख. काही न चाले तर्क कृतीवरून याच्या ह्या. बंकटलाल म्हणे पंतासी ऐसेच उभी रस्त्याशी आपण राहू कृतीशी आजमावाया कारणे. खरे साधू पिशा परी जगी वावरती वरवरी ऐसी व्यासाची वैखरी बोलली आहे भागवतात. कृतीने हा वेडा तिसे परी वाटे ज्ञानगाडा. हा विमल ज्ञानाचा हुडा असावा की प्रत्यक्ष. ऐसा विचार परस्पर करू लागले साचार रत्नास्ता समोर पारखी तोच जाणे त्या. पंथे हजारो लोक गेले परीन कोणी पाहिले. या दोघा वाचून भले याचा विचार करा हो. हिरे गारा एका ठाई मिसळल्या सती जगा ठाई. पारखी तो निवडून घेई गारा टाकून हिऱ्याते. प्रथमता तो पुढे झाला बंकटलाला अगरवाला. गजाननासी विचारण्याला विनयाने नेरिती. ह्या पत्रावळीच्या शोधना काहो करिता कळेना. क्षुधा असेल आपणा तरी तरतूद करू की अन्नाची. त्याने ऐसे विचारले परी उत्तर न मिळाले. नुसती वरी पाहिले उभय त्यांच्या मुखाकडे. तो सतेज कांती मनोहर दंड गर्दन पिळदार भव्य छाती दृष्टी स्थिर भ्रुकुटी ठाई झाली असे. निजानंदी रंगलेला ऐसा योगी पाहिला. मौनेची नमस्कार केला चित्ती संतोष पाहुन या. देवीदास बुवासी सांगू लागले प्रेमासी. तुम्ही पात्र वाढून वेगेसी आणा एक बाहेर. देवीदासी तैसे गेले पक्वानासी भरलेले. पात्र आणून ठेविले द्वारा समोर स्वामी पुढे. ठेविलेल्या पात्रावरी भोजना बसली समर्थस्वारी. चवी न कशाची अंतरी अनुमात्र उरली असे. अनुपम ब्रह्मरसाला जो पिऊन तृप्त झाला. तो का मागतो गुळवण्याला मिटक्या मारित बसेले. जो सार्वभौम रूपवर झाला असे साचार. अशा नरासी जहागीर मिळाल्यासी निरे प्रेम रूप जे. अवघी पक्वाने एक केली आवड निवड नाही उरली. जठराग्नीची तृप्ती केली 2 प्रहरच्या समयाला. पंकटलाल ते पाहून पंताशी करी भाषण. हा वेळा म्हणालो आपण ती निसंशय झाली चुकी. सुभद्रेसाठी द्वारकेला अर्जुन ऐसाच वेळा झाला. व्यवहाराचा विसर पडाला करू लागला भलते सलते. तैसेची हा ज्ञान जेठी मुक्तरूप सुभद्रेसाठी वेळा झाला कसवटी. याची आता घेणे नको. धन्य आपुले शेगाव. दृष्टी पाहिला योगीराव निरीच्छा. हा जहागीर राव दिला हरीने जयाला. सूर्यमाध्यांनी याला भागभूमीचा तप्त झाला. पाखरेही आश्रयाला जाऊन बैसली वृक्षावरी. ऐशा भर उन्हात हा बैसला आनंदात. हा ब्रह्मची होय साक्षात. भय ना कशाचे उरले या. हा जेवला यथेच्छपणी तुंब्यामध्ये नाही पाणी. ते पंथा या लागुनी आपण देऊ आणून. पुसू लागले दामोदर तुंब्यामध्ये नाही नीर. मर्जी असल्या हा चाकर पाणी द्याया तयार असे. ऐसे शब्द ऐकिले सामर्थांनी हास्य केले. उभतासी पाहून बदले ते एका सांगतो. तुम्हा गरज असेल जरी तरी आणून घाला वारी. एक ब्रह्म जगदंता तरी होत प्रोत भरले असे.
तुम्ही आम्ही भेद तेथ नाही उरलाय किंचित, परी जग व्यवहाराचा सत्य आचरला पाहिजे. अन्न भक्षिले देहानी म्हणून त्या पाहिजे पाणी, हा व्यवहार चतुरानी अवश्य पाहिजे जाणीला. म्हणून तुमच्या चातुर्याची गरज असल्या तुम्हासाठी तरतूद करा पाण्याची, म्हणजे अवघे संपले. हे भाषण ऐकता दोघे हर्षले, तत्वता बंकटलाल म्हणे पंथा आपुल्या आहे भाग्यधन्य. पाणी आणण्या दामोदर घरात गेले साचार, तो इकडे प्रकार काय घडला तो एका कुपाची. या शेजारी हाळ होता निर्धारी, तेथे जनावरे सारी पीत होती पाण्याला. तेथे जाऊन पाणी प्याले, तृप्ततेचे ढेकर दिले तो इतक्यात. घेऊन आले पंत पाणी गडव्यात, हा हा ते गडूळ पाणी समर्थानं लावा वदनी. ते जनावरा लागुनी योग्य आहे प्यावया. मी हे पहा आणले नीर गोड निर्मळ थंडगार, वासित केले साचार वाळा घालून यामध्ये. ऐसे भाषण एकता महाराज बदले तत्वता, व्यावहारिक अवघ्या कथा ह्या न सांगा आम्हा तुम्ही. हे अवघे चराचर ब्रह्मे व्याप्त साचार, तेथे गरुड निर्मळ वासित नीर हे न भेद राहिले. पाणी तरी तोच आहे निर्मळ गढूळ तोच पाहे, सुवास कुवास दोन्ही हे रूप त्याचे निसंशय. पिणाराही वेगळा त्यापासून ना निराळा, ईश्वराची आगा दिला तीन कळे या नरजन्मी. ते देले टाकून व्यवहारी गोविले मन, याचेच करा सदा मनन कशापासून जग झाले. ऐशी एकता समर्थवानी दोघे गेले गहीवरून, अनन्य भावे समर्थ चरणी लोळावया तयार झाले. तो त्यांचा जाणून हेत महाराज निघाले पळत पळत, वायूच्या त्या गती प्रत अडथळा जगी कोण करी. या पुढील कथा पाही निवेदन होईल द्वी, त्या अध्यायी अवधान त्या वेलवलाही त्या श्रवण करावया. श्री गजानन विजय ग्रंथ आला दाव भाविका प्रंत, हेची विनवी जोडून हात ईश्वराशी दास गणू. श्री हरिहरार्पणमस्तु शुभम भवतु इति श्री गजानन विजय ग्रंथस्य प्रथम अध्याय समाप्त. जय गजानन मंडळी. अपेक्षा आहे की आपण हा अध्याय एकाग्र मनाने ऐकण्याचा प्रयत्न केला असेल. जसा आपल्याला जेव्हा दिवसभरात वेळ मिळेल तेव्हा कानामध्ये हेडफोन घालून किंवा निश्चल 10-15 मिनिटाचा वेळ काढून, हा 17 मिनिटाचा वेळ काढून आपण हा अध्याय निश्चित ऐकावा आणि आपल्या मनामध्ये एकाग्र भाव ठेवा व मनामधली जे काही पाप पुण्याची संकल्पना आपण जी काही स्वीकारलेली आहे तर त्या पद्धतीने वागण्याचा प्रयत्न करावा आणि या पुढील अध्यायाची पूर्ण मालिका आपण ऐकावी ही नम्र अपेक्षा. आणि नक्कीच ह्या 21 अध्यायाची पूर्तता होईपर्यंत आपल्याला अपेक्षित फल प्राप्ती होईल, आपल्या मनातल्या इच्छा आकांक्षा पूर्ण होतील ही गजानन चरणी नम्र प्रार्थना.